स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं पोस्ट करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलाय। मी माफी मागणार नाही अशी पोस्ट कुणाल कामराने केली आहे। मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते। मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही असा टोलाही त्याने लगावलाय। कुणाल कामराने 4 पानांची पोस्ट केली आहे आणि त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली आहे। कामराने सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढलेत। कुणालने त्याच्या खास शैलीतून अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातून चिमटे काढलेत। एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिप्पणी करणारा कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता आणि आता त्यानं मी माफी मागणार नाही अशी पोस्ट केली आहे। कुणाल कामरानं 4 पानांची ही पोस्ट केली आहे। नेमके काय पोस्ट केले बघूयात आपण। हॅबिटॅट माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही। हॅबिटॅट आणि कुठल्याही राजकीय नेत्याचं मी काय करावं आणि काय बोलावं यावर नियंत्रण असू शकत नाही। एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणं मूर्खपणाचं आहे। तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे। बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाहीये। बलाढ्य व्यक्तींवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझा अधिकार बदलू शकत नाही। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, खरं तर कुणाल कामरावर एक टांगती तलवार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। मात्र आता कुणाल कामरानं पोस्ट करून मी माफी मागणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यानं जाहीर केली आहे। दीपाली, रविवारी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एक गाणं केलं। ते गाणं संजय राऊत यांनी एक्सपोज केलं आणि त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं। कारण का शिवसैनिकांनी ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा हा शो झाला ते स्टुडिओची तोडफोड केली आणि त्यानंतर अंधेरीचे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी MIDC पोलीस स्थानकामध्ये कुणाल कामराच्या विरोधात तक्रार केली आणि त्याच्यावर तिथे गुन्हा देखील दाखल झाला आहे। काल देखील विधान भवनामध्ये या संपूर्ण घटनेवरून गदारोळ झाला। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कुणाल कामराच्या जे काही गाणं त्यांनी केलं त्या गाण्यावर टीका केली, त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आणि कुणाल कामराने माफी मागावी हे थेट विधानसभेतच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। सकाळी खरं तर कुणाल कामराने संविधानाचं पुस्तक हातात घेतलेला एक फोटो एक्सपोज केला। त्यानंतर वारंवार प्रतिक्रिया येत होत्या की कुणाल कामराने माफी मागावी। मात्र काल रात्री कुणाल कामराने इंस्टाग्राम पोस्ट केली आणि स्पष्ट सांगितलं की मी माफी मागणार नाही। खरं तर कुणाल कामरा कुठे आहे याचा शोध सुरू आहे। त्याने इंस्टाग्राम आता पोस्टच केली आहे की मी माफी मागणार नाही। ज्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये माझा हा शो झाला तो हॅबिटॅट स्टुडिओ या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार नाही आणि जर महापालिका याच्यावरती कुठलीही नोटीस न देता कारवाई करणार असेल तर उद्या मी एल्फिस्टनच्या ब्रिजवर जाऊन शो करेन किंवा कुठल्याही इमारतीमध्ये जाऊन शो करेन, तर तिथे तातडीने महापालिका येऊन कारवाई करणार का असा सवाल त्याने उपस्थित केला आहे। खरं तर त्याने हे देखील सांगितलं आहे की माझी जी कॉमेडी आहे ती केवळ मोठ्या लोकांची स्तुती करण्यासाठी नव्हे। जे 2019 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदेंबद्दल तेच मी सांगितलं आहे एकनाथ शिंदेबद्दल माझ्या गाण्याच्या बाबतीत। मी पलंगाखाली लपून राहणारा नाही, हे सर्व फक्त प्रकरण शांत होण्याची मी वाट बघतोय असं त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। खरं तर कुणाल कामरा कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही, त्याचा शोध सुरू आहे, त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे। शिवसैनिक आक्रमक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कुणाल कामरा जिथे कुठे असेल आम्ही त्याला शोधून काढून त्याच्या तोंडाला काळा फासू। हे सगळं असताना त्याची इंस्टाग्राम पोस्ट येते आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटतं। कारण का तो म्हणतो की मी माफी मागणार नाही। आज याचे पडसाद कसे उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण का विधान भवनामध्ये सर्वच आमदार एकत्र आहेत, ते नेमकी कशी प्रतिक्रिया देत आहेत, कुणाल कामराच्या इंस्टाग्राम पोस्टवर नेमकं मुख्यमंत्री कशा प्रकारे बघतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र हे सगळं प्रकरण शांत झाल्यावर कुणाल कामरा समोर येतोय का की आज अजून एक इंस्टाग्राम पोस्ट करून त्याच्या शैलीमध्ये काही चिमटे काढतंय का सरकारला, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपाली,
नक्कीच जुई, त्यामुळे कुणाल कामराच्या या भूमिकेमुळे खरं तर वाद वाढण्याची शक्यता आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह गाणं बनवल्याप्रकरणी कामराला चौकशीला हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. अंधेरी आणि खार पोलिसांनी चौकशीसाठी समोर राहावं यासाठी एक नोटीस बजावली आहे. कामराच्या माहीमच्या घरी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.